पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या राहाता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं। शाडू मातीच्या गणेश मूर्तीची सजवलेल्या बैलगाडीतून पारंपरिक वाद्य ताशांच्या गजरात मिरवणूक काढत मंत्रोपचारासह पूजा करत स्थापना करण्यात आली। सकाळी व संध्याकाळी मान्यवर अतिथी व फाउंडेशनच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते आरती करण्यात आली। गुरुवारी सत्यनारायण पूजा व महाप्रसाद करण्यात आला। वेळी प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर यांच्या हस्ते आरती करण्यात आली। ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांना पुणे येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तसेच फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य नारायण गाडेकर श्री निवास शिवाजी पोटे यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रावीण्य मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। शिक्षक दिनी मान्यवर शिक्षकांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून सन्मानित करण्यात आलं। आज सकाळी ज्येष्ठ सदस्य मनोज पिपाडा यांच्या हस्ते सपत्नी गणरायाची आरती करून पारंपरिक संबळ वाद्यांच्या निनादात सजवलेल्या पालखीमध्ये श्री गणेशाला विराजमान करून मिरवणुकीनं बसस्टँड परिसरात नेण्यात आलं। या मिरवणुकीत सर्व सदस्यांनी नाचण्याचा व फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला। श्री गणेशाची आरती करून पाण्यानं भरलेल्या बादलीत विसर्जन करण्यात आलं। 10 दिवस मनोभावे पूजा केलेल्या श्री गणेशाला निरोप देताना सर्वजण भावुक झाले होते। रंगीबेरंगी फेटे परिधान केलेल्या भाविकांची शिस्तबद्ध मिरवणूक लक्षवेधी ठरली। या प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू विशद केला। गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळ, प्रवीण खंडीजोड व रवींद्र धस यांनी मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाचं कौतुक करत सर्व गणेश मंडळांनी याचं अनुकरण करावं असं आवाहन केलंय। हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी साईयोग फाउंडेशनचे सदस्य रवींद्र धस, बबलू फटांगरे, व्यंकटेश अहिरे, मंगल फटांगरे, सुष्मिता चव्हाण, उज्ज्वला गाडेकर, अनुराधा तुपे, नीलम चेनुके, भूपाली अहिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, माजी नगरसेविका अनुराधा तुपे, सुष्मिता चव्हाण, मंगल फटांगरे, भूपाली अहिरे, सुवर्णा गाडेकर, उज्ज्वला गाडेकर, नीलिमा चेनुके, आशा पिपाडा, बबलू फटांगरे, रवींद्र दस, व्यंकटेश फटांगरे, दशरथ तुपे, अॅडव्होकेट गोरखनाथ दंडवते, अॅडव्होकेट दिगंबर धनवटे, संजय बाबर, भाऊसाहेब दिब्बणकर, बाळासाहेब गाडेकर, डॉ. पंकज यलम, राजेंद्र बांगर, प्रकाश पुंड, संजय वाघमारे, मनोज पिपाडा, अरविंद बावके, विष्णू गाडेकर, अरुण मोकळ, परमेश चव्हाण, मोहन तांबे, दीपक दंडवते, नारायण गाडेकर, कैलास चेनुके, नामदेव गवते, प्रवीण खंडीजोड, अनिल सातव, उमेश लुटे, शिवाजी पोटे, ज्ञानेश्वर आरणे, सीताराम बावके, सुभाष दंडवते, अंकुश गांधी, ऋषी आहेर, प्रणव लावर, अर्जुन चव्हाण, सार्थक तुपे, अवधूत अहिरे, देवांश अहिरे, सुदर्शन धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते। मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। अत्यंत उत्साहामध्ये साईयोग फाउंडेशननं हा पर्यावरणपूरक गणपती या ठिकाणी गेले 10 दिवसापासून आपण या पर्यावरणपूरक गणपतीची मनोभावी पूजा करत आहोत आणि सर्व सदस्यांना आणि महिला भगिनींना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण या उत्साहामध्ये मोठ्या हिरिरीने या ठिकाणी सहभाग नोंदवला। असाच सहभाग आपला याही पुढे अपेक्षित आहे। आपल्या सर्वांना गणपतीराया सद्बुद्धी देवो, आरोग्य चांगलं देवो अशी मी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि साईयोग फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा धन्यवाद देतो। विशेषतः या पर्यावरणपूरक गणपती महोत्सवामध्ये आपल्या साईयोग फाउंडेशनचे जे सदस्य आहे, सक्रिय सदस्य, त्यामध्ये बबलूजी फटांगरे असेल, रविभाऊ दस असेल, त्याच्यानंतर व्यंकटेश आहिरे असेल, डॉ. पानगव्हाणे सर असेल, मनोजजी पिपाडा असेल, या सर्वांनी आणि त्याचप्रमाणे गोरखनाथ दंडवते असेल, सर्वच सन्माननीय सदस्यांनी खूप मोठ्या सहभाग या ठिकाणी नोंदवला आणि उत्साहाने या ठिकाणी आपण गणेश उत्सव या ठिकाणी समाप्त करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या समेत या ठिकाणी श्री गणेश मूर्तीचं विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं विसर्जन करून हे जे पाणी आहे आपण वृक्षांना आपण घालणार आहोत। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। सर्वांनी आपण पूजा केली, 10 दिवस गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे। आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी सकाळी आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे संबोळ आणि सनये या वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप द्यायला निघालो आणि गणपती स्थापनेच्या ठिकाणपासून राहता बस स्थानकापर्यंत बाप्पाला आणलं आणि तिथून पुढे बाप्पा बसमध्ये बसून शंकर पार्वतीकडे जायला निघालेले आहेत। तर येथे आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे आणि गणपती बाप्पा आपलं पारंपरिक वाहन थोडं बाजूला ठेवून एसटी राहता शहरातील बस स्थानकावरून शिव आणि पार्वती आपल्या मातापिताकडे इथून प्रयाण करणार आहेत।
गणपती बाप्पा विसर्जन करत असताना खऱ्या अर्थानं हे केवळ गणरायाचं विसर्जन नाही, तर हे आपल्या अविचारांचं सुद्धा विसर्जन आहे. एकमेकांबद्दलचे जे अविचार असतील किंवा एकमेकांबद्दलचे दुर्विचार आपल्या मनामध्ये असतील तर त्याचं सुद्धा विसर्जन आपण या गणरायाच्या विसर्जनाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी करायचं आहे. सहयोग फाउंडेशनच्या तर्फे या ठिकाणी आलेल्या सर्वच सहयोग फाउंडेशनच्या सक्रिय सदस्यांचं मंडळाच्या वतीनं खूप असे आभार मानतो आणि पुनश्च एकदा आलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढेही अशाच प्रकारचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव असतील किंवा इतर उपक्रम असतील, या उपक्रमामध्ये सहयोग फाउंडेशनचं कार्य निश्चितच कौतुकास्पद असेल आणि सर्वांसाठी ते आदर्श असेल आणि आदर्शवत समाजाची निर्मिती करण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेईल अशी सर्वांच्या वतीनं माहिती देतो. निरोप देत असताना हा जो आनंद आहे, हा निसर्गाचा आनंद निसर्गासमवेत साजरा करत असताना सहयोग ग्रुपच्या माध्यमातून गेली 10 दिवस गणपती बाप्पाची पूजा अर्चा आणि त्याचं स्मरण करण्याचं काम, तसंच निसर्ग पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम सहयोग ग्रुपच्या माध्यमातून झालं आहे. पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बसून या ठिकाणी राहता नगरीमध्ये एक आदर्श घालून आजची जी मिरवणूक होती ती सुद्धा एक आदर्शवत अशी मिरवणूक होती. या ठिकाणी सर्व सहयोग ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि सहयोग ग्रुपला बांधून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा पिलर उभा असावा लागतो, तो सदोदित तो कार्यमग्न असावा लागतो. आणि डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या माध्यमातून आणि त्यांचे जे खंदे हात आहेत त्या खंदे हातांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल की राहता नगरीमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असं आदर्शवत सांस्कृतिक जोपासना करण्याचं काम कोणतंही मंडळ करत नाही. आणि म्हणूनच हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी गणपती बाप्पाला आपण एक निसर्गपूरक निरोप सुद्धा दिलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जसं फक्त उक्तीतून नाही तर कर्तृत्वातून आणि त्याच्या वागणुकीतून मधून आचरणातून सुद्धा आपण पर्यावरणपूरक वागत असतो. अशाच प्रकारचं वर्तन आणि आपल्याला साईबाबा वीरभद्र महाराज आणि गणपती बाप्पा देत असतो. सर्वांना या नवीन इथून सुरू होणाऱ्या पुढच्या दिवसासाठी सद्बुद्धी, सद्वर्तन आणि आपल्या सुधन मिळण्यासाठी मी या ठिकाणी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो. धन्यवाद.